गडचिरोलीचं पालकमंत्रीपद देवेंद्र फडणवीसांकडे तर मुंबई शहर आणि ठाण्याचं पालकमंत्रीपद एकनाथ शिंदेंकडे. पुणे आणि बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद अजित पवारांकडे, धनंजय मुंडेंच्या पदरी मात्र निराशा, कोणत्याही जिल्ह्याचं पालकमंत्रीपद नाही. बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी अजित पवार यांच्या नियुक्तीचं धनंजय मुंडेंकडून स्वागत. बीडच्या राजकीय आणि सामाजिक स्थितीमुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विनंती केल्याचं धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण. अजित पवार पालकमंत्री झाल्याबद्दल सुषमा अंधारेंकडून अभिनंदन, तर बीडचा रक्तरंजित पॅटर्न बदलून हरित पॅटर्न करण्याची विनंती. अजित पवार बीडचे पालकमंत्री झाले ही आनंदाची बातमी, भाजप आमदार सुरेश धस यांच्याकडून अजित पवारांचं अभिनंदन. बीडच्या पालकमंत्रीपदाबद्दल खासदार बजरंग सोनावणेंनी अजित पवारांचं अभिनंदन केलं. जिल्ह्यात पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी पालकमंत्र्यांनी पावलं उचलावीत असं मत. पंकजा मुंडेंकडे जालना तर मेघना बोर्डीकरांकडे परभणीचं पालकमंत्रीपद, तर माधुरी मिसाळांकडे कोल्हापूर जिल्ह्याच्या सहपालकमंत्रीपदाची जबाबदारी. रायगडच्या पालकमंत्रीपदी अदिती तटकरे कायम, भरत गोगावलेंचं पालकमंत्री होण्याचं स्वप्न भंगलं. पालकमंत्रीपदाबाबतचा निकाल आपल्यासाठी धक्कादायक, हा निकाल कोणालाही न पटणारा. रायगडचं पालकमंत्रीपद हुकल्यानंतर भरत गोगावलेंची नाराजी. पालकमंत्रीपद न मिळाल्यानं भरत गोगावलेंचे समर्थक आक्रमक, महाडजवळच्या नांगलवाडी फाट्यावर टायर जाळून आंदोलन. गोगावलेंना पालकमंत्रीपद न दिल्यास आंदोलन सुरू राहणार, कार्यकर्त्यांचा इशारा. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे नागपूर आणि अमरावतीचे पालकमंत्री, तर चंद्रकांत पाटलांकडे सांगली जिल्ह्याची जबाबदारी. मंत्री आशिष शेलार मुंबई उपनगरचे पालकमंत्री, तर मंगलप्रभात लोढा सहपालकमंत्री. पालघर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे, आतापर्यंत 3 वेळा नाईकांनी पालकमंत्रीपद भूषवलं होतं. कोल्हापूरची जबाबदारी शिवसेनेच्या प्रकाश आंबेडकरांकडे, तर हसन मुश्रीफ वाशिमचे पालकमंत्री. नाशिकच्या पालकमंत्रीपदाची धुरा गिरीश महाजनांकडे, दादा भुसे माणिकराव कोकाटे यांच्या नावाचीही चर्चा होती. धुळे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी जयकुमार रावल यांची नियुक्ती, मातीसाठी काम करण्याची संधी मिळाली हे भाग्य समजतो म्हणत रावल यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले. सैफवरील हल्ला प्रकरणातील आरोपीला ठाण्यातील हिरानंदानीमधील लेबल कॅम्पमधून अटक, आरोपी वेषांतर करून ठाण्यामध्ये लपून बसला होता. सैफच्या हल्लेखोराचं नाव विजय दास नसून मोहम्मद आलियान असल्याचं समोर, ओळख लपवण्यासाठी आरोपी वेगवेगळ्या नावांचा वापर करत होता. हल्लेखोर ठाण्याच्या बारमध्ये सफाई कामगार असल्याची प्राथमिक माहिती. चोरीच्या उद्देशानं सैफच्या घरात घुसल्याचं आरोपीचं स्पष्टीकरण, आरोपीला वांद्रे पोलीस आज सुट्टीकालीन कोर्टासमोर हजर करणार. सैफवरील हल्ल्यातील आरोपीला अटक केल्यानंतर आज मुंबई पोलीस पत्रकार परिषद घेण्याची शक्यता. सकाळी 9 वाजता पत्रकार परिषदेमध्ये पोलीस संपूर्ण घटनेची माहिती देणार असल्याची माहिती. सैफ अली खान हल्ला प्रकरणाचा आता छत्तीसगड कनेक्शन समोर, आणखी एक संशयित आकाश कनौजिया याला छत्तीसगडमधल्या पोलिसांनी ताब्यात घेतलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिवेशनाचा आज दुसरा दिवस, उपमुख्यमंत्री अजित पवार आज अधिवेशनात मार्गदर्शन करणार. मुख्यमंत्री फडणवीस उद्यापासून दावोसमधल्या वर्ल्ड इलेक्ट्रॉनिक फोरमच्या वार्षिक परिषदेमध्ये सहभागी होणार. आज मुंबईतून दावोससाठी रवाना होणार. महाराष्ट्रात आणखी गुंतवणूक आणण्याच्या हेतूनं दौरा. नाना पटोलेंचे समर्थक आणि गोंदिया जिल्हा काँग्रेसच्या महासचिव नीलम हलमारे कार्यकर्त्यांसह आज भाजपात प्रवेश करणार. भाजप विदर्भाचे संघटन मंत्री उपेंद्र कोठेकर आणि आमदार विनोद अग्रवाल यांच्या उपस्थितीत प्रवेश. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मदिनी 23 जानेवारीला ठाकरेंच्या शिवसेनेचा विराट मेळावा. राज्यातील प्रमुख नेत्यांची उपस्थिती असेल. अंधेरीतल्या मेळाव्यात ठाकरे काय मार्गदर्शन करणार याकडे लक्ष. बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यासाठी उत्तम जानकर आमदारकीचा राजीनामा देणार. 23 जानेवारीला निवडणूक आयोगाकडे राजीनामा देणार. राजीनाम्यानंतर दिल्लीमध्ये जंतर मंतरवर आंदोलन करणार, जानकरांची माहिती. हिम्मत असेल तर विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा द्या. माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते यांचं उत्तम जानकरांना आव्हान.
आम्ही निवडणुकीला तयार, नौटंकी बंद करा, सातपुतेंचा टोला. अपात्र लाडक्या बहिणींचे पैसे परत घेणार, मग त्या बहिणींनी दिलेली मतं सुद्धा परत देणार का? अमोल कोल्हेंचा सरकारला सवाल. पगारी आणि इन्कम टॅक्स भरत असणाऱ्या महिलेनं लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला असेल तर ते चुकीचं, मंत्री गिरीश महाजनांची प्रतिक्रिया. चुकीच्या मार्गाने फॉर्म भरला असेल तर त्याची चौकशी करणार, महाजनांचं वक्तव्य. शेतकऱ्यांसाठी कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंची मोठी घोषणा. अनुदानाच्या योजनांसाठी एक खिडकी योजना लागू होणार. लवकरच अजित पोर्टल नावाचे एक संकेतस्थळ देखील सुरू होणार. संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगरमध्ये मोर्चा. मनोज जरांगेंकडून सगळ्यांना सहभागी होण्याचं आवाहन. खंडणी प्रकरणी वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर उद्या केज जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी. कराडच्या वकिलांनी 22 तारखेला सुनावणी घेण्याची मागणी केली होती, मात्र ही मागणी कोर्टानं फेटाळली. अंबाजोगाई महामार्गावरच्या तिरंगा हॉटेलमध्ये संतोष देशमुखांच्या हत्येचा कट शिजला. हत्येच्या एक दिवस आधी तिरंगा हॉटेलमध्ये आरोपींकडून प्लॅनिंग. तपास यंत्रणेकडून तिरंगा हॉटेलमधून आरोपींचा सीसीटीव्ही ताब्यात. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना आणखी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टामध्ये आरोपींना हजर केलं. वाल्मिक कराडच्या दुसऱ्या पत्नीनं शेतातील सालगड्याचे पगार थकवले. गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून सालगड्याला पगार नाही. बार्शीमध्ये कराडच्या दुसऱ्या पत्नीची 35 एकर शेती. कराडची शेती असल्याचं माहीत नव्हतं, सालगड्याचा दावा. अॅडव्होकेट सदावर्तेंच्या संचालकांनी एसटी बँकेमध्ये 150 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप. नोकर भरती आणि बोनस घोटाळ्यातील 43 लाखांची रोख रक्कम संचालकांनी सदावर्तेंच्या पत्नी जयश्रींच्या बँक खात्यावर आरटीजीएस केल्याचा थेट पुरावा सादर केला. एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट. 10वी-12वी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावरचा जात प्रवर्गाचा रकाना रद्द. नव्यानं हॉल तिकीट देण्याचा निर्णय. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचं काम वेळेत पूर्ण होणार. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती. मुंबई अहमदाबाद मार्गावरती 340 किलोमीटरचं काम प्रगतीपथावर. लोकल बस, मेट्रो आणि मोनोसाठी सरकारचा मोठा निर्णय. तिकिटासाठी सरकार आता एकच ॲप तयार करण्याच्या तयारीत. या एकाच ॲपवरून मुंबईकर लोकल, बस, मेट्रो आणि मोनोची तिकीट्स काढू शकतील. आज मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन मार्गावर मेगा ब्लॉक. सकाळी 11:30 ते दुपारी 3:30 पर्यंत ब्लॉक. ट्रान्स हार्बर मार्गावर आज सकाळी 11 ते 4 वाजेपर्यंत ब्लॉक. ब्लॉक कालावधीमध्ये ठाण्यातून वाशी पनवेलसाठी सुटणाऱ्या अप मार्गावरच्या गाड्या रद्द. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.